वर्ल्ड हार्ट डे निमित्त AM मॉर्निंग रायझर कॅम्पेन मध्ये आज आपल्या सोबत आहेत देशातील सुप्रसिद्ध डॉक्टर उमेश हांगे. आज ते आपल्याला आपल्या हृदयाचं आरोग्य आणखी चांगलं कसं ठेवता येईल याबद्दल माहिती देतील. वेलकम डॉक्टर उमेश हांगे, जे आज औरंगाबाद मधून आपल्या सोबत आहेत. माझा पहिला प्रश्न हा आहे की डॉक्टर, हृदयरोगाचा झटका येण्याची पहिली काही लक्षणं काय असतात? मेजर हार्ट अटॅक मध्ये छातीमध्ये असह्य वेदना होणे, खूप घाम येणे, पाठीत दुखणे किंवा हेच दुखणे आपल्या डाव्या हातापर्यंत जाणवणे, ज्याला की आपण रेडिएटिंग पेन म्हणतो. आणि सिरियस केसेस मध्ये पेशंटला चक्कर येऊन बेशुद्ध होणे किंवा पेशंट अनरिस्पॉन्सिव्ह होणे ही लक्षणे पाहण्यास मिळतात. त्याचप्रमाणे मायनर अटॅक मध्ये छातीवर दबाव आल्यासारखे होणे, दम लागणे, अस्वस्थ वाटणे, धडधड होणे अशी लक्षणे आपल्याला दिसून येतात. डॉक्टर, जीवनशैलीतले कोणते बदल मला माझं आरोग्य अधिक चांगलं ठेवण्यासाठी मदत करतील? आता आजकाल खूप चांगली गोष्ट झाली आहे की लोकांना लाईफस्टाईल बद्दल विचार करणं सुरू केलं आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस आलेली आहे. लाईफस्टाईल मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी येतात: आपला आहार, आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा आउटडोर स्पोर्ट्स असतील किंवा जिम असेल. आणि ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे त्यांनी कमीत कमी 30 मिनिटं वॉकिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या हृदयातील नवीन कोलॅटरल नसा तयार होण्यास मदत होते व भविष्यात होणारा हृदयाचा त्रास कमी होतो. आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी किमान 8 तास आपण झोप घेतली पाहिजे, योगासन, प्राणायाम करणे, तसेच आपल्या आवडत्या हॉबीमध्ये वेळ घालवला पाहिजे. त्याच्यामुळे आपलं माइंड रिलॅक्स होतं. डॉक्टर, छातीत गॅस्ट्रिक पेन म्हणजे गॅसेसमुळे होणारी वेदना आणि हृदयरोगाच्या झटक्यामुळे होणारी वेदना यामध्ये काय फरक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द पेशंट्स जे हॉस्पिटलमध्ये उशिराने येतात ते हार्ट अटॅकच्या पेनला पण ऍसिडिटी समजून गाफील राहतात आणि जेव्हा जास्त सिरियस होतात तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा इंजेक्शन घेतल्यावर त्यामध्ये लगेच फरक पडतो. पण यामध्ये महत्वाचा भाग आहे की जे डायबिटीज किंवा ओल्ड एजचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये न्यूरोपॅथीमध्ये जे वेदना जाणवणाऱ्या नसा असतात त्या व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे मेजर हार्ट अटॅक मध्ये देखील पेशंट्सला जास्त वेदना होत नाहीत व पेशंट त्याला ऍसिडिटी समजून घरीच उपचार करतात. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला थोडी जरी याबद्दल शंका वाटत असेल आपण पटकन डॉक्टरांना दाखवून ECG काढून घेतली पाहिजे. त्यामुळे वेळीच योग्य निदान होते आणि पुढचा धोका टळतो. मीठ खरंच सगळ्यांसाठी हानिकारक असतं का, खास करून हृदयरोग ज्यांना आहे त्यांच्यासाठी? मिठामुळे हाय ब्लड प्रेशर होते आणि त्यामुळे हृदयासंबंधित आजार होतात. तसेच मीठ आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी थांबवून ठेवते. त्याचा त्रास जे हार्ट फेल्युअरचे पेशंट आहेत किंवा ज्यांचं हार्ट पंपिंग खूप कमी आहे, तसेच ज्यांच्या पायावर सूज आहे त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अशा पेशंट्स मध्ये डॉक्टर जी ट्रीटमेंट देतात ती शरीरातील पाणी कमी करण्यासाठी असते. त्यामुळे जर आपण अधिक प्रमाणात त्याचं सेवन केलं तर ट्रीटमेंट इफेक्टिव्ह राहणार नाही व त्याचा त्रास आपल्याला होईल. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे जे पॅक फूड, कॅन फूड, कोल्ड ड्रिंक्स तसेच जेवणात वरतून मीठ घेणे यामध्ये जास्त असते. आणि इंटरनॅशनल गाईडलाईन नुसार रोजच्या जेवणात 2.5 ग्रॅम पेक्षा कमी मीठ असलं पाहिजे. आणि ज्यांना BP किंवा हृदयाचे आजार आहेत त्यांच्यात तर ही मात्रा 1 ग्रॅम पेक्षा देखील कमी असली पाहिजे. डॉक्टर, छातीत गॅस्ट्रिक पेन म्हणजे गॅसेसमुळे होणारी वेदना आणि हृदयरोगाच्या झटक्यामुळे होणारी वेदना यामध्ये काय फरक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द पेशंट्स जे हॉस्पिटलमध्ये उशिराने येतात ते हार्ट अटॅकच्या पेनला पण ऍसिडिटी समजून गाफील राहतात आणि जेव्हा जास्त सिरियस होतात तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा इंजेक्शन घेतल्यावर त्यामध्ये लगेच फरक पडतो. पण यामध्ये महत्वाचा भाग आहे की जे डायबिटीज किंवा ओल्ड एजचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये न्यूरोपॅथीमध्ये जे वेदना जाणवणाऱ्या नसा असतात त्या व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे मेजर हार्ट अटॅक मध्ये देखील पेशंट्सला जास्त वेदना होत नाहीत व पेशंट त्याला ऍसिडिटी समजून घरीच उपचार करतात. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला थोडी जरी याबद्दल शंका वाटत असेल आपण पटकन डॉक्टरांना दाखवून ECG काढून घेतली पाहिजे. त्यामुळे वेळीच योग्य निदान होते आणि पुढचा धोका टळतो. डॉक्टर, या वर्ल्ड हार्ट डे निमित्त आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आज 365 दिवसातील एक दिवस आपण ज्याप्रमाणे जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतो त्याचप्रमाणे दिवसाच्या 24 तासातील 1 तास आपण आपल्या हृदयासाठी दिला पाहिजे. जसं आपलं हृदय दिवस रात्र कुठलाही विचार न करता आपल्यासाठी धावत राहते त्यामुळे आपण हेल्दी राहतो. त्याचप्रमाणे आपण त्याला कंपनी देण्यासाठी आणि आपलं हृदय व शरीर निरोगी ठेवण्यासाठी धावत राहिलं पाहिजे आणि फिजिकली ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. तसेच कुठल्याही हृदयरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने हृदयरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा व आपले हृदय निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. A public awareness initiative from the makers of Revolol AM.